श्री छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचा अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल, कारण मध्यंतरी ते बंद झालं. आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेला आहे, साताऱ्यावर थोडंसं दिलं आहे आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले. जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅझेटसुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटियरमध्ये त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे. कोल्हापूर गॅजेटचा विसर जरांगे पाटलांना कसा पडतो? तिकडे हैदराबाद गॅजेट असेल, बाकीच्या गॅजेटचा विचार केला जातो, विसर कसा पडतो? इथून आंदोलनाला सुरुवात झाली तिथलाच विसर कसा पडतो? ते जिथं राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चित आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतं आहे. पण मागच्या वेळेस सरकारनं आश्वासन देऊन 10 महिने झालेले आहेत जरांगे पाटलांना, मात्र तरी देखील त्याची पूर्तता झाली नाही म्हणून पुन्हा एकदा आज आंदोलनाला बसावं लागतंय. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर गॅजेटचा तुम्ही उल्लेख करताय, या गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण आहे? आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे आता महाराष्ट्रात आहे ती की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुंभी आहेत. तसं सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत. खरं पाहिजे तर जरांगे पाटलांना वारंवार आंदोलनाची हात द्यावी लागते. सरकार डायलॉग करायला जातं परंतु डायलॉग ज्या असते फिसकटते, चर्चा फिसकटते आणि पुन्हा आंदोलन. सरकार कुठेतरी मराठ्यांना आरक्षण द्यायला कमी पडते असं वाटतंय का? नाही, प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय ठरतंय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर म्हणून प्रत्यक्षात काय त्यांचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे, पण ज्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. सरकार कुठेतरी कमी पडतंय का या ह्याच्यात? कारण वारंवार आंदोलनं करावी लागतात, एकाच विषयावरती करावं लागतं. आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, आपण काय भेट घेणार आहात का त्यांच्या या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात एरवी जर बघितलं तर एखाद्या मांडवामध्ये किंवा अशामध्ये बसायचे, पण आज शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये ते आंदोलनाला बसलेले दिसत आहेत. यावेळी कुठेतरी भूमिका आक्रमक दिसते जरांगे पाटील. भूमिका आक्रमकच असली पाहिजे आणि ती उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलोय
येतं. त्यात काय फरक नाही. शेतकरी म्हटलं तर तो ऊन पाणी त्याला काही फरक पडत नाही. पण सातत्यानं साहेब पहिल्यांदा जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करणारी जी सरकारची माणसं आहेत ती वेळोवेळी बदलली जातात. अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत वगैरे लोक चर्चा करायची. नंतर आता प्रसाद लाड यांची एंट्री झाली आहे. आता विखे पाटील हे करतायत. कुठेतरी समन्वय त्यांच्याबरोबर साधणाऱ्यांमध्येच नाही असं दिसतंय का मग? नाही, डेलिगेशन शासकीय डेलिगेशनमध्ये कोणाला पाठवायचा तो शासनाचा अधिकार आहे. तो त्यांना जो वाटतो तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळी लोक पाठवली जातात त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटे फुटतात. दरवेळेस पाठवताना त्याची तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. राज्य शासनामध्ये सुरुवातीला महाराज राणे समिती होती, नंतर चंद्रकांतदादा पाटील आले, आता विखे पाटील आले, मधल्या काळात अनेक माणसं बदलली. मात्र या सगळ्यांचा आढावा जर राज्य शासनाने घेतला असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या काही अटी मान्य करून द्यायला काही हरकत आहे का? जाणीवपूर्वक द्यायचंच नाही अशी भावना असू शकते त्याची. आत्ताच ते काही सांगता येणार नाही. काय त्याची भूमिका काय आहे शासनाची ही आत्ताच वाटाघाटी झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे, लोक उतरत आहेत. प्रत्येक 3 महिन्याला खरं तर त्यांचं अल्टिमेटम असतं. मुख्यमंत्री खरंच सिरियस आहेत का या प्रकरणामध्ये? वाटतं का? ते आता सांगता येत नाही म्हटलं ना, कारण आता वाटाघाटीत काय निघतंय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल ते सिरियस आहेत का नाही. पण मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं सिरियसनेसपणा नाही दाखवला आणि आजपासून पुन्हा आंदोलन होत आहेत तर उद्रेक होईल अशी भीती वाटते काय? निश्चित मराठा समाजाचा आपण मराठा समाजावर दुर्लक्ष केलं तर निश्चित त्याचा उद्रेक होऊ शकतो. एक मराठा, एक मराठा. कोल्हापूर गॅजेटियर कोल्हापूर गॅजेटियर कोल्हापूर गॅजेटियर अरे साई जरा मोबाईल घ्या बघून गेला नाही जाऊ पुढे. आजचा मराठा आजचा मराठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.